Download the ZEE5 app now. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 12 मार्चच्या भागात बुऱ्हाणपुरातून संभाजी महाराजांनी लुटून आणलेला खजिना येसूबाई राणीसाहेब पाहतात आणि खुश होतात. सर्व मावळे संभाजी महाराजांच्या योजनेचं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक करतात. संभाजी महाराजांचं कौतुक ऐकून येसूबाई राणीसाहेब खुश होतात. इकडे हंबीर मामा आणि कवी कलश एकमेकांशी बोलत असताना येसूबाई राणीसाहेबांना खजिन्याची मोजदाद करताना पाहतात आणि त्यांचं कौतुक करतात. कवी कलश संभाजी महाराजांनी आता राज्याभिषेक केलाच पाहिजे असा विचार हंबीर मामांकडे बोलून दाखवतात आणि त्यावर हंबीर मामा आपलीही संमती दर्शवतात. इकडे औरंगजेबाला संभाजी महाराजांनी दख्खनमध्ये प्रवेश केल्याची खबर कळते आणि तो संतापतो. त्यावेळी त्याची मुलगी झीनत संभाजीला शासन झालेच पाहिजे अशी मागणी करते. तेव्हा औरंगजेब त्याला धडा कोणत्या बळावर शिकवायचा असा प्रश्न करतो. त्याने फक्त आपला बुऱ्हाणपुरातील खजिना लुटला, पण आपल्या धार्मिक स्थळांना आणि स्त्रियांना स्पर्श देखील केला नाही असं सांगतो. इकडे अकबराला त्याचे राजपूत सल्लागार संभाजी राजांकडे आश्रय मागण्याचा सल्ला देतात. कवी कलश आणि हंबीर मामा येसूबाई राणीसाहेबांकडे संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विचार बोलून दाखवतात आणि संभाजी महाराजांचा विचार बदलण्याची विनंती करतात. तितक्यात संभाजी महाराजांचे रायगडावर आगमन होते. येसूबाई राणीसाहेब संभाजी महाराजांची भेट घेतात. ते बोलत असताना कवी कलश आणि हंबीर मामा तिथे येऊन राज्याभिषेकाचा विचार संभाजी महाराजांना बोलून दाखवतात. मात्र संभाजी महाराज नकार देतात. इकडे औरंगजेबाला शहाजादा अकबर संभाजी महाराजांना भेटणार असल्याची खबर मिळते. इथे औरंगजेब संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ न देण्याचा निश्चय करतो. संभाजी महाराज राज्याभिषेकासाठी तयार होणार का? कारभारी आणि औरंगजेब राज्याभिषेक होऊ नये म्हणून काय डाव खेळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा स्वराज्यरक्षक संभाजी, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.